नमस्कार. सुधारित तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण झेंडू पिकाची लागवड कशी केली पाहिजे, एकरी जास्त उत्पन्न कसे मिळवले पाहिजे झेंडू पिकाचं आणि कमी खर्चात कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी सविस्तर असा आपल्याला अनुभव शेतकरी आहेत जे स्वतः 5-6 वर्षापासून झेंडू पीक लावतात. कसं लावलं पाहिजे, कसा मार्केटचा अभ्यास केला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये झेंडू पीक कसं उत्पन्न जास्त आणले पाहिजे याविषयी आपल्याला सविस्तर असे मार्गदर्शन करतील. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा पूर्ण. सुंदर उतृष्य झटाळ. आपलं गावाचं नाव. आतर्डी. आपलं तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. बरं, आपला मोबाईल नंबर सांगा. 7498 2455. 2455. शेतकरी मित्रांनो, आपण झेंडू किती वर्षापासून लावतात? 8 वर्ष झाली सर झेंडू लावतो याला. 8 वर्ष झाले. पण आता झेंडू कसा लागवड केली पाहिजे सांगा बरं आम्हाला सगळ्यांना. 3 फुटाची सरी लागवण काढून 3x2 वर हे काही करणं महत्वाचं आहे सांगायला. बरोबर. आता किती रोपं लागले तुम्हाला, म्हणजे एक साधारणतः? मी 10 गुंठ लावले. 10 गुंठ्यामध्ये 2000 कलम लागले सांगायला. 2000 रुपये कलम लागले. काय रेट पडला तुम्हाला कलमाचा? कलमाचा आम्हाला 250 रुपये कलम हे नर्सरीतून आणलेलं सांगा. 250 रुपयाला कलम आणलं. 250 रुपयाला एक रोप पडलं. एक किती हजार लागले तुम्हाला रोप? 2000 कलम लागले. 2000 कलम लागले. ते किती क्षेत्र आहे? 10 गुंठे आहे ना? 10 गुंठे. बरं, आता याला सुरुवातीला कुठली फवारणी घेणे गरजेचं आहे झेंडूला वगैरे काय? झेंडूला पहिल्यांदा लावल्यावर बुरशीनाशकन. आता याच्यामध्ये बुरशीनाशक मध्ये सगळ्यात लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला मर वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यासाठी आपण वेल एक्स्ट्रा असेल, कार्मेला असेल, डायमोक्झा असेल, रोको अशी औषधं घेऊ शकता पहिली फवारणीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर खताचं नियोजन बघितलं तर 19 खत घेऊ शकता. आता याला बेसल डोस कुठला टाकला तुम्ही? पहिल्यांदा 1846 बायोपॉवर युरिया टाकला होता. 1840 बायोपॉवर आणि युरिया टाकला. किती टाकला होता तुम्ही? 1.5 पोत टाकला होता. 1.5 पोत टाकलं. सगळं मिक्स 1.5 पोत टाकला. आपण दुसरा एक डोस केला याला. दुसरा बेसल डोस टाकला 12-32-16. 12-32-16 ब्रँड जीआर खत. खत. पुन्हा दुसरं एक बकेट एक दुसरी कोणती. हा, कॅल्शियम मॅग्नेशियम बोरांचे एक चिली मिक्स सारखे बकेट होते दाणेदारामध्ये खताचे. हे मिक्स करून आपण टाकलं. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं महत्वाचं म्हणजे झेंडू पिकाचं जर तुम्ही तंत्रज्ञान बघितलं, झेंडू पिकाला भरपूर अशी मार्केटमध्ये मागणी आहे. कंटिन्यू फुलं लागत असतात मार्केटला. परंतु याचा भाव आणि कमी भाव जरी झाला तरी त्यांचं उत्पन्न चांगलं येणार पीक आहे. आता मला सांगा कसं कॅल्क्युलेशन करता मार्केटमध्ये, कसं किलोने किती परवडतं तुम्हाला? हे 10 रुपये किलो गेलं तरी परवडते सांगायला सर. सांगायला किती खर्च होईल तुम्हाला? एक समजा 10 रुपये किलोने बी विकलं तरी समजा तरी बी 10 गुंठ्यामध्ये समजा 10 क्विंटल माल निघतो सांगायला. 10 क्विंटल. हा, म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, कमी जास्त 10 रुपये किलो निघलं तरी सर परवडतंय म्हणायचंय. तसं तर मार्केट जास्त ह्याला. हा, 40-50 मार्केट आहे झेंडूला. मार्केट आहे सर. एक 10 गुंठ्यामध्ये 60-70 हजार उत्पन्न काढू शकतो सांगली मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात चांगलं उत्पादन पीक देणार म्हणजे झेंडू पीक आहे. जर तुम्ही कमी खर्चामध्ये जर एखादं पीक करता, तुमचं जर क्षेत्र कमी आहे 10-20 गुंठे असेल, अशा ठिकाणी आपण जर असं झेंडू पीक लावलं किंवा एक मोठ्या क्षेत्रावर जर लागलं तर आताचा भावाचा विचार आणि 10 रुपयाने आता कॅल्क्युलेशन म्हणा. जर आता जर मार्केट सध्या बघितलं कमीत कमी 60 ते 70 रुपये आता मार्केट चालू आहे. 150 रुपये सर चालू आहे. आता जर झेंडूचं मार्केट आहे तर 150 रुपये. बघा शेतकरी मित्रांनो, 150 रुपये जर तुमची लग जर साधली 150-200 रुपयापर्यंत मार्केट आहे. जर तुम्ही सणाच्या पिरियड मध्ये असेल, दसरा, दिवाळी किंवा मधल्या महालक्ष्मी असतील, गणेश चतुर्थी असतील, ह्या पिरियड मध्ये जर तुमचा झेंडूला जर निघत असेल तर अशा वेळेस तुम्हाला भरपूर असं उत्पन्न मिळेल, भाव चांगला मिळेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, लागवड करत असताना मागणी कशी आहे म्हणजे आता सणाच्या ठिकाणी या झेंडूला भरपूर माग, सणाच्या सीझन मध्ये अशा ठिकाणी झेंडूची लागवड करा जे की आपल्या सणाला येईल. यांच्या सुद्धा आता दसऱ्यासाठी येणार आहे. दसरा आणि दिवाळी त्याच्यामध्ये तुळशी लग्न ह्याच्यामध्ये येणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, लागवड करत असतात झेंडू जे एकतर सणाच्या पिरियड मध्ये येणार, अशा पिरियड मध्ये बघा जशी मार्केटची कंडिशन आहे, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार पीक म्हणलं झेंडू आहे. फुलाची शेती ही अत्यंत परवडणारी शेती असते, कारण त्याला कंटिन्यू मार्केट आहे. फुल आपल्या सर्वसामान्याला लागतं, एक तर आपल्या कुटुंबाला लागतंय, त्याचबरोबर देवासाठीही लागतं आपल्याला. आता झेंडू बाबतीमध्ये अजून तुम्ही काय सांगता तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आम्ही काय केलं पाहिजे? झेंडू बाबतीत जेवढं कमी वेळात जास्त उत्पन्न निघण्याचं सर हे पीक आहे. समजा कमी वेळात जास्त उत्पन्न निघण्याचं पीक आहे. कमी जास्त एक झाड कमी जास्त धरलं तरी बी 50-60 रुपयाला मागरात नाही सांगायचं. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक जर झाड बघितलं कमीत कमी 50-60 रुपये, यांच्या कमीत कमी 2 ते 3 किलो माल निघू शकतो एका झाडाला. 50-60 रुपये 50-60 रुपये म्हणजे तुमचं बघा 150-200 रुपये. जर तुमचं अशा प्रकारे जर नियोजन असेल शेतीमध्ये, आता या काकांचं बघितलं तुम्ही, अतिशय चांगलं नियोजन आहे. झाडाची संख्या, ही मधलं अंतर बघा कसं आहे, आणि तुम्ही माती कशी लावता याला? कुळवान सरी फोडून लावतो. पारंपरिक शेती म्हणजे बैलांची वगैरे यांची शेती करतात. अशा प्रकारे तुम्ही जर माती लावली, झाडाला एक सपोर्ट भेटला, वाढ चांगली आहे, फुटवा चांगला आहे,
जर अशा प्रकारे जर तुम्ही शेती करत असाल झेंडू पिकाची किंवा इतर पिकं कुठले घेत असताल तर 100% सल्ला घ्या. आता हे जर पीक आपण बघितलंय झेंडूचा पिकाचा प्लॉट जर आहे, काकाची मेहनत भरपूर आहे, त्याच्याबद्दल आपण बी त्यांना एक आभार असतील त्याचे. त्याचबरोबर आपण त्यांना मार्गदर्शन आपण सुधार शेती तंत्र या युट्यूब चॅनलवर बघायला काय होतं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर योग्य सल्ला जर भेटला तर 100% तुमचं उत्पन्न वाढत असतं. ते योग्य सल्ला सराचा मिळाला म्हणून आधी बी घेत होतो आम्ही सांगायचं म्हणजे आमचं पारंपरिक पीक आहे माझ्या सांगायचं. पारंपरिक पीक आहे. जर आता बघा लक्षात घ्या, जर तुम्ही सल्ल्याच्या मार्फत गेला तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला खताचं व्यवस्थित नियोजन असणं गरजेचं आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणी जर व्यवस्थित असेल तर 100% तुम्हाला शेतकरी मित्रांनो भरपूर असा फायदा होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो कमी खर्चात जर जास्त उत्पन्न घेण्यासारखं पीक जर तुम्ही सध्या म्हणलं तर झेंडू पीक आहे. आता 150 रुपये साधारण रेट आहे. योगायोगाने 50-60 रुपये तर मार्केट सहज असतं. काकांचं जर आहे तरी बी तुम्ही शेतकरी मित्रांनो चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तुम्ही झेंडू पीक उत्पादन करू शकता. झेंडू पीक करा. काही सल्ला लागला तर काकाचा नंबर दिलेला आहे, मलाही सल्ला विचारा. आपल्या सुधारित तंत्रज्ञान या चॅनलवर कमेंट करा आणि भरपूर अशी माहिती घ्या आणि शेती करा. जरी कुठलीही माहिती पाहिजे असेल तर 100% कॉल करा, काकांना करा, मला करा. झेंडू मधले कुठले वाण वापरले पाहिजे, कुठल्या वाणाला जास्त माल येतो, ह्या गोष्टीचा सगळा विचार करा. आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर मेहनती शेती करत असताना आपल्या जर सल्ला घेऊन जात असाल तर 100% तुम्हाला माहिती भेटेल. आपलं सुधार शेती तंत्रज्ञान हे चॅनल कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचे पीक पद्धती याच्यावर सल्ला देत असतं. जर नवीन कोणी शेतकरी बघत असतील तर आपल्या चॅनल 100% सबस्क्राईब करा, कमेंट करा, फोन करा आणि माहिती भरपूर मिळवा. आजचा आपल्या काकाने जर वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.